आज तिसरी वेळ होते आमच्यासोबत असं घडायला. तर चला मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्हाला नंतर कळलंच काय झालं ते. तर त्याआधी मी श्रावणामध्ये ताट वगैरे काढून घेतले होते देवासाठी जाण्यासाठी, आणि ते आता त्याचं काम वगैरे झालं होतं. त्यामुळं आता म्हटलं घासून वगैरे पुसून त्याला आता ठेवून द्यावं बॉक्समध्ये मस्त रॅप करून. तर त्यासाठी मी पितांबरीने व्यवस्थित सगळे घासून घेतले. त्यानंतर धुवून त्याला सुकवून चांगलं पुसून घेतलं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप केलं आणि बॉक्समध्ये ठेवून दिलं. कारण आता हे नेक्स्ट इयरलाच लागणारे, पुढच्या वर्षी श्रावणामध्येच लागणार होतं ते. त्यामुळे ते मी व्यवस्थित पुसून वगैरे घासून वगैरे ठेवून दिलं. त्यानंतर देव वगैरे क्लीन केले, देवपूजा केली. त्यानंतर आज ना खूप म्हणजे 5-6 दिवसाची माझी मलई साचली होती. तर तूप वगैरे काढायचं होतं, मग ते तूप वगैरे काढून घेतलं. त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ वगैरे संपलं होतं, मग गव्हाचं दळण केलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही असं थोडंसं बाहेर जावं, ह्यांना म्हटलं चला आज माझा उपवास संपला आहे, आता मला पाणीपुरी वगैरे खाऊ घाला. त्यासाठी ह्यांनी मला बाहेर नेलं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही पाणीपुरी वगैरे खायला गेलो आणि हे पावसाने ना आम्हाला आजही त्याने आम्हाला येताना भिजवलं, म्हणजे भिजवलंच. म्हणजे तुम्हाला सांगते मी, तिसरी वेळ हे आम्हाला जेव्हा केव्हा मी ह्या तिसऱ्यांदा बाहेर गेले होते आणि तिसऱ्यांदा हे भिजून आलेली आहे. कारण एकदा आम्ही गावाकडं जायचो होतो त्यावेळेस बी आम्हाला इतका पाऊस लागला की आम्हाला थोडंसं लेट जावं लागलं गावाकडं. आणि नाही का नेक्स्ट टाईम आम्ही महादेवाला गेलो होतो कंकालेश्वरला, त्यावेळेस पण आम्ही भिजून आलो. आणि आजही फायनली तसंच झालं. असा होता माझा आजचा दिवस.